हॅलो एव्हरीवन, आज आपण FY BCom सेमिस्टर फर्स्ट फायनान्शियल अकाउंटिंग या सब्जेक्टमधील युनिट नंबर 2 डिसमल डिस्ट्रीब्युशन ऑफ कॅश पाहणार आहे. सर्वात प्रथम आपण डिझॉल्युशन ऑफ फर्म म्हणजे काय ते पाहूया. तर डिझॉल्युशन ऑफ फर्म म्हणजे जी आपली पार्टनर्स आहेत ते सर्व पार्टनर्स ऑलमोस्ट जेवढे पण पार्टनर आहेत ते सर्व पार्टनर्स काय करतात, फर्म बंद करण्याचा निर्णय घेतात आणि कम्प्लिटली ब्रेकडाऊन करतात. जी फर्म आहे तिला पूर्णपणे बंद केली जाते. मग बंद करताना काय करावं लागतं, जेवढी फर्मची आपण काय डिझॉल्व करतोय, पार्टनरशिप फर्म. तर पार्टनरशिप फर्म म्हणजे जी भागीदारी संस्था आहे ती संस्था आपण डिझॉल्व करणार आहोत, बंद करणार आहे. आणि ती बंद करत असताना आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवावी लागते, ती म्हणजे जेवढे पण आपली थर्ड पार्टी लायबिलिटीज आहेत किंवा जे इंटरनल अँड एक्सटर्नल लायबिलिटीज आहेत त्या सर्व लायबिलिटीज पेड झाल्याशिवाय पार्टनरशिप फर्मचं डिझॉल्युशन होत नाही किंवा ती फर्म बंद होत नाही. जोपर्यंत तुम्ही लायबिलिटी पेड करत नाही तोपर्यंत फर्म कायदेशीरदृष्ट्या डिझॉल्व होत नाही. तर मग सर्वात प्रथम आपल्याला लायबिलिटी पेड करण्यासाठी ज्या पण आपल्या फर्मकडे असणाऱ्या ॲसेट्स आहेत त्या सर्व ॲसेट्स आपल्याला सोल्ड कराव्या लागतात. आणि सोल्ड करण्यासाठी फर्म काय करते, कधी कधी स्वतः फर्म जी ॲसेट आहे ती सेल करते किंवा सोल्ड करते. कधी कधी मग काय करते, ती एखाद्या थर्ड पर्सनची अपॉइंट करते, थर्ड पर्सनला अपॉइंट करते ॲसेट विकण्यासाठी. आणि त्या थर्ड पर्सनकडून काय केलं जातं, ॲसेट विकल्या जातात आणि त्या थर्ड पर्सनला त्याला डिझॉल्युशन जे रेम्युनेशन वगैरे असेल की जे मानधन असेल ते त्याला किंवा कमिशन त्याला आपण काय करतो, पे करतो. आणि मग तो काय करतो, फर्मच्या जेवढ्या पण ॲसेट्स आहेत तेवढ्या सोल्ड करून देतो. मग त्याच्या बदल्यात त्याला आपण कमिशन देत असतो. तर मग आपल्या फर्मच्या ॲसेट विकल्यानंतर जी पण कॅश तुमच्याकडे जशी जशी येत जाईल, जशी तुम्ही ॲसेट काय होतं की एकदम आपली विकली जात नाही, थोडी थोडी ॲसेट आपण विकत जातो. कारण जुन्या ज्या ॲसेट्स असतात त्या एकदम विकल्या जात नाहीत. तर जसं जसं आपण ॲसेट विकली जाईल आणि जसे तुमच्याकडे पैसे येतील तसे तसे तुम्ही काय करायचे आहे, जी तुमची जी लायबिलिटी आहे, इंटरनल लायबिलिटी आणि एक्सटर्नल लायबिलिटी, त्या काय करायच्या आहेत, पेड करायच्या आहेत. पण तुमच्याकडे एकदम पैसे येणार नाही आहेत, कारण आपल्या जुन्या ॲसेट आहेत त्या जुन्या ॲसेट एकदम विकल्या जात नाहीत. म्हणून आपण काय करायचं आहे, जसे आपल्या ॲसेट विकल्या जातील आणि जसे तुमच्याकडे पैसे येतील तसे तुम्ही लायबिलिटी पेड करत जायचं आहे. लायबिलिटी पेड केल्याशिवाय तुमच्या फर्मचं डिझॉल्युशन होणार नाही. तर आपल्याला याच्यामध्ये मेथड बघायचे आहेत. मेथड आहेत डिसमल डिस्ट्रीब्युशन ऑफ कॅश मधली पहिली मेथड आहे सरप्लस कॅपिटल मेथड. त्यालाच ऑर म्हणलेला आहे. प्रोपोर्शनेट कॅपिटल मेथड, ऑर एक्सिस कॅपिटल मेथड, ऑर हाय रिलेटिव्ह कॅपिटल मेथड, ऑर क्वोशियंट मेथड. ही आहे तुमच्या मेथडची नावे. त्याच्यानंतर आहे मॅक्झिमम लॉस मेथड. ही दुसरी मेथड आहे. दोनच मेथड आहेत, ही एक आणि ही दोन. ह्यालाही ऑरची नावं आहेत. कधी तुम्हाला क्वेश्चनमध्ये सांगतात सरप्लस कॅपिटल मेथड, कधी सांगतात प्रोपोर्शनेट कॅपिटल मेथड, कधी लिहितात एक्सिस कॅपिटल मेथड, कधी सांगतात हाय रिलेटिव्ह कॅपिटल मेथडनी क्वेश्चन सॉल्व्ह करा, कधी सांगतात क्वेश्चन मेथडनी क्वेश्चन सॉल्व्ह करा, किंवा कधी कधी सांगतात मॅक्झिमम लॉस मेथड ऑर नॉशनल लॉस मेथड. पण तुम्हाला ही मेथड स्टडीला नाही आहे, तुम्हाला ह्याच एकच मेथड आत्ता ह्या वर्षी अभ्यासाला आहे. तर तुम्हाला फक्त सरप्लस कॅपिटल मेथडनीच क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आहे. त्यामुळे ह्या मेथडचं नाव फक्त जर फिलअप्स ट्रू फॉल्स वगैरे आलं तर या दोन मेथड आहेत हे सांगायचं आहे. पण तुमचा क्वेश्चन ह्याच मेथडचा आहे, पहिल्या मेथडचा. मग तुम्हाला ह्याच्यामध्ये काय करावं लागतं, जी तुम्हाला पेमेंट करायचं आहे ॲसेट विकल्यानंतर जे तुमच्याकडे पैसे येणार आहेत ते पैसे तुम्हाला काय करायचे आहेत, लायबिलिटी पेड करायची. त्या पैशातून लायबिलिटी पेड करायची. मग लायबिलिटी पेड करताना सगळे जी देणेकरी आहेत, फॉर एक्झाम्पल क्रेडिटर्स असतील ज्याच्याकडून तुम्ही उधारीवर माल घेतलेला आहे, बिल्स पेबल असतील, बँकेचं लोन असेल, बँक ओव्हरड्राफ्ट असेल, किंवा असं जी काही बाहेरचं तुमचं थर्ड पार्टी किंवा इंटरनल लायबिलिटी असेल, पार्टनरचं लोन असेल, किंवा जी आपण एखाद्या एक्सटर्नल व्यक्तीची अपॉइंटमेंट केलेली आहे आपली ॲसेट विकण्यासाठी, त्याचं काय देणं असेल, किंवा एखाद्या ॲसेट नादुरुस्त असेल तिला दुरुस्त करण्यासाठी खर्च आला असेल, तर असं काही पण देणं असेल, इन्कम टॅक्स असेल, म्युनिसिपल टॅक्स असेल, असं जे पण काही तुमचं देणं आहे ते देण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, सर्वात प्रथम
ॲसेट विकावे लागेल. ॲसेट विकून जे पैसे येतील ते तुम्हाला लायबिलिटी पेड करण्यासाठी वापरावे लागतील. पण जेवढे पण तुमचे लायबिलिटी आहे, सगळे जे देणंघरी आहे ते काय म्हणतील, पहिले आमचे पैसे द्या, पहिले आमचे पैसे द्या, असे सगळेजण तुम्हाला मागायला येतील. आणि सगळ्या जणांमध्ये तुम्हाला प्रॉब्लेम निर्माण होईल की पहिले माझ्याकडे तर थोडेच पैसे आहेत, मग मी कोणाला देऊ, कारण माझ्या अजून सगळ्या ॲसेट विकलेल्या नाहीत असं तुम्हाला वाटेल. मग तुम्हाला काय केलेलं आहे, भागीदारी कायदा किंवा पार्टनरशिप ॲक्ट 1932 नुसार तुम्हाला काही कंडिशन सांगितलेल्या आहेत की तुम्ही जे तुमची लायबिलिटी आहे ती पेड कशी करायची. कोणाला पण पैसे द्यायचे नाहीत. जे ॲसेट विकून तुमच्याकडे पैसे येणार आहेत ते आलेले पैसे तुम्ही काय करायचं आहे, ऑर्डर पेमेंटनुसार पे करायचे आहेत. सर्वात प्रथम तुम्ही काय करायचं आहे, डिझोल्युशनसाठी जेवढे पण एक्सपेन्सेस येणार आहेत किंवा डिझोल्युशन एक्सपेन्सेस किंवा रिअलायझेशन एक्सपेन्सेस म्हणतात, त्याच्यासाठी तुम्ही प्रोव्हिजन केलेले असते ते पहिले पैसे साईडला काढून ठेवायचे. ही आहे तुमची ऑर्डर पेमेंटमधली पहिले पेमेंट. तुम्ही पहिलं हे पेमेंट करायचं. त्याच्यानंतर काय करायचं, टॅक्स पेड करायचा. ही पेमेंट ऑर्डरनेच पे करत जायचं आहे, कोणालाही कधीही पैसे द्यायचे नाहीत. ह्या पेमेंट ऑर्डरनुसारच तुम्हाला पैसे पेड करायचे आहेत. पहिले आहे प्रोव्हिजन फॉर डिझोल्युशन एक्सपेन्सेस किंवा रिअलायझेशन एक्सपेन्सेस. तर ह्याच्यासाठी तुम्हाला पैसे पहिलं देऊन ठेवायचे आहेत. त्याच्यानंतर पैसे तुम्हाला ॲसेट विकून आले की मग तुम्ही टॅक्स पेड करायचा आहे. समजा पैसे असतील तर पुढची लायबिलिटी पेड करत जायचं, पैसे नसतील तर दुसरे ॲसेट विकून पैसे येतील तेव्हा त्यांना पैसे द्यायचे. पहिलं द्यायचं आहे डिझोल्युशन एक्सपेन्सेस किंवा रिअलायझेशन एक्सपेन्सेस. दुसरी पेमेंट ऑर्डर आहे टॅक्स पेड. जी गव्हर्नमेंटची एक्सपेन्सेस आहेत किंवा जे तुम्हाला गव्हर्नमेंटला सरकारला पैसे द्यायचे आहेत ते तुम्ही पहिले द्या. त्याच्यानंतर काय करायचं आहे, सेक्युर्ड लोन. 3rd नंबरला जे तारण कर्ज आहे, तुम्ही एखादी ॲसेट तारण ठेवलेली आहे आणि लोन टेकन केलेलं आहे, लोन टेकन फ्रॉम बँक आणि सेक्युर्ड ॲसेट. एखादी ॲसेट तुम्ही सेक्युर केलेली आहे तर सेक्युर केलेली ॲसेट तुम्हाला काय करावं लागेल, सोडवावी लागेल बँकेकडून आणि मग ती विकली जाईल. तर मग अशा वेळेस काय करावं लागेल, बँकेचं पहिलं लोन तुम्हाला पेड करावं लागेल. जे पण तुमचं तारण कर्ज आहे किंवा मॉर्गेज लोन आहे ते लोन तुम्हाला पहिलं पे करावं लागेल. त्याच्यानंतर 4th नंबरला आहे थर्ड पार्टी लायबिलिटीज. थर्ड म्हणजे जी बाहेरचं देणं आहे ती. मग बाहेरचं देणं कोण आहे, क्रेडिटर्स. क्रेडिटर्स म्हणजे काय, तर ज्याच्याकडून तुम्ही गुड्स परचेस केलेला आहे ऑन क्रेडिट, त्याला आपण क्रेडिटर्स म्हणतो. त्याला काय करायचे आहेत, आपल्याला पैसे द्यायचे आहेत. बिल्स पेबल, ते पण तेच, हाच एक दोघांचाही प्रकार एकच आहे. बिल्स पेबल म्हणजे गुड्स परचेस ऑन क्रेडिट, उधारीवर आपण गुड्स परचेस केलेला आहे त्याला पैसे द्यायचे आहेत. बँक ओव्हरड्राफ्ट म्हणजे किंवा कॅश क्रेडिट लोन असतं. आपण बँकेत FD मॉर्गेज करून लोन घेतलेलं असतं, बट हे मॉर्गेज लोन नसतं. कारण आपण कधी कधी बँक काय करते की जेवढं आपली बँकेत कॅश आहे त्याच्या आधारे आपल्याला क्रेडिटची सवलत किंवा फॅसिलिटी प्रोव्हाइड करते, त्याला आपण बँक ओव्हरड्राफ्ट असं म्हणतो. हे लोनच आहे पण विनातारण कर्ज असतं. तर हे बँक लोन, ह्याच्यात तारण नाही, सेक्युअर नाही. आणि अनसेक्युर्ड बँक लोन म्हणजे विनातारण कर्ज. तर ही तुमची थर्ड पार्टी लायबिलिटीमध्ये मोडतं. आता ह्याच्यामध्ये अजून एक पॉईंट होता, मी लिहिलेला होता पण परत रफ केला. कारण जर समजा पार्टनर जेंट्स आहे आणि त्याची जर मिसेसकडून लोन घेतलेलं असेल तर ते थर्ड पार्टी लायबिलिटीमध्ये येतं, म्हणजे मिसेस पार्टनर्स लोन असं पण येऊ शकतं. आणि समजा जर पार्टनर लेडीज असतील तर त्यांच्या मिस्टरांकडून घेतलेलं लोन हे पण थर्ड पार्टी लायबिलिटीजमध्ये येतं. म्हणजे जे पार्टनर आहेत, जे पार्टनरांचे जे समजा फ्रेंडकडून लोन घेतला असेल, मिसेसकडून लोन घेतला असेल किंवा अदर कोण रिलेटिव्हजकडून लोन घेतला असेल तर ते पण थर्ड पार्टी लायबिलिटीजमध्ये येतं. तुम्ही तर पॉईंट पण टाकू शकता, फ्रेंड्स लोन. फ्रेंड्स लोन किंवा मिसेस लोन, तर हे इथं थर्ड पार्टी लायबिलिटीजमध्ये येतं. त्याच्यानंतरचा क्रम आहे 5th नंबरचा पार्टनर्स लोन. समजा ABC 3 पार्टनर आहेत, तर Aनं किंवा Bनं किंवा Cनं जर फर्मला लोन दिला असेल, स्वतःचे घरून आणून पैसे जर फर्मला दिले असतील तर त्याचे पैसे त्याला परत करायचे. त्याचा नंबर आहे 5th. त्याच्यानंतर आहे पार्टनर्स कॅपिटल. सगळ्यात शेवटी येतं पार्टनर्स
कॅपिटल. जर पार्टनरचं कॅपिटल असेल तर ते सगळ्यात शेवटी द्यायचं आहे. ही आपली पेमेंट ऑर्डर आहे. ही तुम्हाला लर्न करायची आहे. ह्या पेमेंट ऑर्डरनुसारच तुम्हाला पेमेंट करायचं आहे. आणि तुम्हाला स्टडीसाठी एकच मेथड आहे, त्यामुळे तुम्हाला मेथड लक्षात ठेवण्याची गरज नाही. तर उद्यापासून आपण किंवा नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला सुरुवात करू, क्वेश्चन आन्सर सॉल्व्ह करायला सुरुवात करू. तर हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.